भारत पाकिस्तान सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा कडाडून विरोध। महिला कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवलं, तर काहींकडून बॅट आणि टीव्हीची तोडफोड करत निषेध व्यक्त। मी कुठलाही सामना पाहत नाही, मला सामन्याविषयी माहित नाही। ठाकरे गटाच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची संजय राऊतांवर खोचक प्रतिक्रिया। पहलगाम हल्ल्यावेळी ठाकरे कुठे होते? ठाकरे सेनेकडून सोयीचं राजकारण, खोटं राष्ट्रप्रेम। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, पाकिस्तान भारताचा शत्रू ही भूमिका कायम, शिंदेंकडून स्पष्ट। खेळाकडे खेळाच्या दृष्टीने पाहावं की नाही हा प्रत्येकाचा अधिकार, कोणताही मुद्दा भावनिक करू नये। भारत पाक सामन्यावरील विरोधानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचं रक्त। महाराष्ट्राचा मंत्री जर भारत पाकिस्तान सामना पाहण्याची भाषा वापरत असेल तर ती राष्ट्रभक्ती नाही, संजय राऊतांची जहाल टीका। एका जातीचं राजकारण करणं शोभत नाही, अंतर वाढेल असं भाष्य करणं योग्य नाही। छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी घालवलेलं ओबीसींचं राजकीय आरक्षण आम्ही आणलं, ओबीसींच्या हिताचे निर्णय घेतले। मुख्यमंत्री फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। लातूरच्या निलंगामधील दादगी गावात पित्याची आत्महत्या। मुलांसाठी महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळत नसल्यानं शिवाजी मिळेलेंनी जीवन संपवल्याचा नातेवाईकांचा दावा। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकरचं कुटुंबीय पुन्हा वादात। अपहरण झालेल्या नवी मुंबईतील व्यक्ती खेडकरांच्या घरात सापडला। रबाळे पोलिसांकडून पूजाच्या आईविरोधात गुन्हा दाखल। बोरिवलीत संजय गांधी नॅशनल पार्कमधील जैन मंदिर परिसरात कबूतरखान्याची उभारणी। मंगलप्रभात लोढांच्या हस्ते कबूतरखान्याचं उद्घाटन। प्रत्येक वॉर्डमध्ये अधिकृत कबूतरखाने उभे करण्यात लोढांची प्रतिक्रिया।